नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. एका बाजूला इराणमध्ये एक ऍक्शन घेतली गेली आणि त्याच्यामध्ये सध्याचं जे त्यांचं नेतृत्व आहे त्याच्यावरती प्रश्न उठवले गेले. ते परागंदा होणार का? किंवा तिथे सत्तापालट होणार का? हे प्रश्न चालू असतानाच दुसऱ्या टोकाला म्हणजे अमेरिकेच्या दक्षिणेला असलेल्या व्हेनेझुएलावरती सुद्धा अमेरिकेने कारवाई केलेली दिसते. व्हेनेझुएलावरती मी एक स्वतंत्र एपिसोड केलेला होता, ज्याच्यामध्ये गौरी पिंपळेताई मला त्या समारोप एपिसोडमध्ये आलेल्या होत्या आणि त्यात आपण बघितलेलं होतं, की व्हेनेझुएलाकडे जगातले सर्वात मोठे ऑइल रिझर्व्हज आहेत आणि नंबर 2 ची गोष्ट व्हेनेझुएलाचा सर्वात मोठा ग्राहक जर कोण असेल, तर तो चीन आहे आजच्या घडीला. अशा व्हेनेझुएलामध्ये कोणे एकेकाळी तिथल्या तेल कंपन्या सगळ्या अमेरिकेच्या होत्या आणि तेलाची जी वाहतूक करायची ती सगळी लॉजिस्टिक्सची सिस्टीम जी आहे, व्यवस्था आहे, ती अमेरिकेने उभी केलेली होती. एका रात्रीमध्ये त्याचं सगळं राष्ट्रीयकरण केलं गेलं आणि त्यामुळे अमेरिकन कंपन्यांचं नुकसान झालं. ते नुकसान भरपाई व्हेनेझुएला कशी करणार? ह्याला काहीही उत्तर व्हेनेझुएलाचं सरकार देऊ शकत नव्हतं. त्याच्या जोडीला त्यांच्यावरती आरोप लावले गेलेले होते ते अंमली पदार्थांच्या निर्यातीचे. तिसरा आरोप होता तो असा, की व्हेनेझुएलाची लोकसंख्या आहे, ती साधारण 30-32 मिलियन म्हणजे साधारण 3-3.25 कोटी. त्याच्यातले जवळ-जवळ 70-80 लाख लोक हे आज परागंदा होऊन अमेरिकेमध्ये गेलेले आहेत आणि अनेक जण बेकायदेशीररित्या तिथे राहत आहेत. ह्यांच्या मदतीने अमेरिकेमध्ये अंमली पदार्थांचं रॅकेट चालवलं जातं, असा आणखी एक आरोप केला गेलेला होता. आता हे आरोप बाजी जी आहे ती आपण वेगळी आणि एका बाजूला ठेवू. दुसऱ्या बाजूला व्हेनेझुएलाचं जे सरकार आहे त्याचं अपयश काय आहे? एक बूम पिरियड आलेला होता तेल उत्पादक देशांना, जेव्हा तेलाचे भाव हे बॅरल मागे 100च्या वर पोहोचलेले होते. आता हळू करत हे भाव जे आहेत ते जेव्हा उतरले, तेव्हा त्यांचं उत्पन्न कमी झालं आणि हे कमी उत्पन्न जे आहे त्याच्यासाठी कुठल्याही वाटा दुसऱ्या शोधल्या गेल्या नाही. आज जे काम म्हणजे अमिरातीने हे काम बऱ्याच आधी केलं आणि त्यांचं डायव्हर्सिफिकेशन ज्याला म्हणतो विस्तारीकरण, केवळ एका इंडस्ट्रीवरती अवलंबून न राहता अनेक इंडस्ट्री डेव्हलप कराव्यात. हा जो विचार अमिरातनी मांडला, तो विचार त्यांनी पुढे नेला. तोच विचार आज सौदी अरेबियामध्ये एम-बी-एस करताना दिसतात आणि त्यांना थोडं-थोडं यश हे एका रात्रीत होत नाही. त्याला साधारणपणे 8 ते 10 वर्ष जावी लागतात. व्हेनेझुएला सारख्या देशांनी त्याचा कधी विचार सुद्धा केला नाही. आणि मग जेव्हा तेलापासून मिळणारं उत्पादन तुमचं घटतं, पण खर्च तिथेच राहत असतात नेहमी. खर्च कमी करणं फार अवघड गोष्ट आहे. आपण बघितलं अमेरिकेत सुद्धा इलॉन मस्क यांनी ट्रम्प यांच्या राजवटीत पहिले काही महिने खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यामध्ये फारसं यश त्यांना मिळालं नाही. हीच अवस्था व्हेनेझुएलाची असते. तेव्हा ह्याच्यामधून जी दुसरा मार्ग काय असतो, चलन-फुगवटा होत जातो. सरकार ज्यावेळेला अनिर्बंधपणे नोटा छापत जातं, त्यावेळेला देशामध्ये चलन-फुगवटा होतो आणि चलन-फुगवटा झाला, की वस्तूंचे दर महाग वाढते असतात. आजच्या घडीला व्हेनेझुएलामध्ये अशाच पद्धतीचं संकट आहे आणि सामान्य माणूस अत्यंत बेजार आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला मदुरो यांनी ट्रम्प यांना त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या किंवा त्यांच्याशी बोलणी करण्याची सुद्धा तसदी घ्यायचं नाकारलेलं होतं आणि मग अमेरिकेने आज जे पाऊल उचललं, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं? जवळ-जवळ 150 विमानं वापरली गेली. 30-40 युद्धनौका वापरल्या गेल्या. ह्याच्या अगोदर अ, अमेरिकेने तिथे त्यांचे जे ऑइल रूट्स म्हणू आपण, ते रूट्स बंद करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या जहाजांवर हल्ले केले. 2 जहाजं नष्ट केली आणि मग त्याच्यामध्ये आणखी 3 जहाजं जी आहेत, ती तर तिचा ताबा घेतला आणि ती जहाजं अमेरिकेकडे वळवली गेली. अर्थात त्या जहाजांमध्ये जे तेल होतं, त्याचा पैसा चीनने दिलेला होता. पण अमेरिका म्हणते, "आम्ही हे आता तेल सोडणार नाही" म्हणून. आणि ह्या कारवाया करताना ते एक प्रकारे मधुर आहेत. त्यांना एक इशारा देत होते, की तुम्ही वेळीच सावध व्हा आणि ऐका, अन्यथा
परिस्थिती फार बेकार होऊन व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्ष नेत्या मचाडो बाईसाहेब यांना नोबेल प्राइज दिलेलं आहे. त्यामुळे तिथे अमेरिका 100% काही ना काही कारवाई करणार ह्याचे सगळे निर्देशक आपल्याला बघायला मिळत होते. पण मदुरोंनी मात्र त्याकडे कदाचित दुर्लक्ष करायचं ठरवलं. ज्या वेळेला अशा प्रकारे माल अडवणूक करायचा प्रयत्न केला आणि समुद्री मार्ग रोखून धरायचा अमेरिकेने प्रयत्न केला, तेव्हा अर्थातच व्हेनेझुएलाकडे येणारा जो पैसा आहे, त्या पैशाची आवक आणखी कमी झाली. आता ही जी पैशाची आवक आहे, त्याच्यामध्ये भागीदारी असलेले लोक जे आहेत, ते फार वरच्या पातळीपर्यंत पोहोचलेले असतात. हा आपला साधा अनुभव. ज्यांचा पैसा अशा प्रकारे थांबला, असे वरिष्ठ पातळीवरचे जे लोक आहेत, त्यांनी कंटाळून अखेर कदाचित निर्णय घेतला असेल, ठीक आहे मदुरो ऐकत नाही तर नाही, निदान आपण अमेरिकेशी समझोता करा. ज्या पद्धतीत कारवाई झाली ते बघाल तुम्ही, तर 30-40 जहाजं आणि 150 विमानं वापरली गेली. त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा काय केलं गेलं, तर त्यांची जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे, ती पहिली परावृत्त केली गेली, निस्तेज, निष्प्रभ केली गेली. त्यानंतर हेलिकॉप्टर्स आली. सुखैनाईव आली अगदी. तिथे उतरली, मदुरोंच्या पार बेडरूम पर्यंत गेली. त्यांना आणि त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली आणि त्यांना देशाबाहेर घेऊन गेले. ते आता अमेरिकेमध्ये काहीतरी न्यूयॉर्कमध्ये वगैरे आणि तिथून ग्वांटानामो बेला नेणार अशा काही बातम्या आहेत. त्याच्यात नेमकं काय होते ते आता आपण बघूया. पण अशा प्रकारची कारवाई होते तुमच्या देशाच्या अध्यक्षाला उचलून नेण्यासाठी सैनिक पोहोचतात तुमच्या देशामध्ये आणि एकही गोळी सुद्धा फायर होत नाही. एकही सुरक्षा रक्षक जो आहे, तो त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतो. त्याचा अर्थ असा आहे, की एक प्रकारे मदुरो हे काही फारसे लोकप्रिय नेते होते असं नाहीये आणि म्हणूनच अमेरिका हे करू शकली हे कटू सत्य आहे. शिवाय अन्य इतर जे वरिष्ठ वर्तुळामधले जे नेते आहेत, त्यांचा सुद्धा सहयोग अमेरिकेने मिळवला असेल. तो कसा मिळवला असेल आणि मार्ग काय ह्याच्याबद्दल मी आता त्यांच्यासाठी काही फेवर्स दिले गेले का? त्यांना काही पैसा दिला गेला का? ह्याच्यावर तुम्ही आणि मी आत्ता कॉमेंट करू शकणार नाही. त्या गोष्टी कालांतराने बाहेर पडतीलच. पण आज हे सत्य आहे, की आतल्या लोकांच्या सहकार्याशिवाय इतक्या शांतपणे एखाद्या प्रेसिडेंटला उचलून नेता येणं, ही जी गुंडगिरी एक प्रकारची मी म्हणेन, ती गुंडगिरी अमेरिका करू शकली. कारण हा माणूस अतिशय बदनाम होता असं दिसतंय आणि जनतेमध्ये सुद्धा तो बदनाम आहे. त्याचेही काही व्हिडिओ आता येतायत. कदाचित त्याच्यावरही रोख असेल, जे अशा पद्धतीचे व्हिडिओ आहेत तेवढेच आपल्यापर्यंत पोहोचत असतील सांगता येत नाही. अमेरिकेने हे सगळं करण्यामधून मेसेज काय दिलाय, संदेश काय दिलाय तो महत्वाचा आहे. एक प्रकारे व्हेनेझुएला सारखा देश ज्याच्याकडे जगामधले सर्वात मोठे तेलाचे साठे आहेत, त्याच्यावर किती सहजपणे अमेरिकेने कब्जा केलाय हे बघून थक्क व्हायला होतं. आणि अशा प्रकारच्या कारवाईपासून आपण फार दूर आहोत. अशा भ्रमामध्ये एखादा देश राहिला, तर ते त्याचं दुर्दैव असेल मित्रांनो. कारण ही जी धष्टोटगिरी आहे, ही गुंडगिरी आहे, ती कुठे थांबणार हा प्रश्न आहे. कारण तू माझं ऐक आणि गाव गल्लीतला जो गुंड असतो, तो घरासमोर उभा राहतो आणि सांगतो, "मी सांगतोय म्हणून घर खाली कर, हे घर माझ्या ताब्यामध्ये दे." त्याच्या बदल्यात तुम्हाला 4 दिडक्या पण तोच गुंड देणार आहे की नाही ह्याचीही खात्री नसते. अशा पद्धतीत झालेली ही कारवाई आहे. आणि ही कारवाई लक्षात घ्या व्हेनेझुएलावर का झाली? कारण व्हेनेझुएलाने ट्रम्प यांच्याशी सहकार्य करायचं नाकारलं. सहकार्य कुठल्या बाबतीत पाहिजे होतं? 2 गोष्टीत पाहिजे होतं. जे बेकायदेशीर स्थलांतरित अमेरिकेत पोहोचलेले आहेत व्हेनेझुएलाच्या मार्गाने, त्यांना तुम्ही पुन्हा एकदा ताब्यात घ्या. हे ट्रम्प यांची मागणी जी आहे, ती मदुरोंनी नाकारलेली होती. नंबर 2 तेलाचा व्यापार करताना व्हेनेझुएलाचं बरचसं तेल हे चीनकडे जात होतं. तेव्हा चीनचा फायदा होता. आज 2 ठिकाणी चीनच्या हाताला झळा पोचलेल्या आहेत. एक म्हणजे इराणचा रस्ता बंद झालाय आणि दुसरा व्हेनेझुएलाचा रस्ता बंद झाला. चीन ही वाढती इकॉनॉमी आहे असं आपण जर का मानलं, तर त्याची तेलाची गरज ही वाढती राहणार आहे. आणि असं असताना जेव्हा तुम्ही त्याचे सर्वात 2 मोठे जे स्रोत आहेत, ते स्रोत तुम्ही अडवल्यासारखं आज आहे. अर्थात एक गोष्ट स्पष्ट करायला पाहिजे, व्हेनेझुएलामधून चीन
जेवढं काही तेल घेत होता ते काय फार मोठं होतं असं नाही. त्याची जी निकड आहे, त्याचा एक छोटासा पर्सेंटेज व्हेनेझुएलातून येत होता. कसंही असलं तरी देखील तो त्यांचा एक मोठा ग्राहक होता. आता अशा परिस्थितीमध्ये अमेरिका काय करणार? एवढ्या मोठ्या तेलाच्या साठ्यावरती त्यांचा कब्जा झाल्यानंतर तेलाचं मार्केट जे आहे ते कसं फिरवलं जाऊ शकतं, ह्याचा विचार आपल्याला करावा लागेल. कारण गेल्या काही वर्षांमध्ये मी म्हणेन 4 ते 5 वर्षामध्ये भारताची जी झपाट्याने प्रगती आपल्याला झालेली दिसली त्याचं कारण एकच आहे, की तेलाचे भाव आपण मोर ऑर लेस स्थिर ठेवण्यामध्ये आपल्याला यश आलं. ज्या देशांमध्ये तेलाचे भाव स्थिर राहिले नाहीत, ते सगळे गडगडलेले दिसतात. युरोपाच्या देशांकडे बघा, खुद्द अमेरिकेत बघा. तेलाचे भाव किती कडकडलेले आहेत. पण भारतामध्ये तसं होऊ शकलं नाही. आपल्याकडे महागाई फार वाढू शकली नाही. अशा तऱ्हेने आपली सुद्धा गळचेपी होईल का हा प्रश्न आहे. कुठूनही तुम्ही रशियाकडून तेल घेऊ नका असं अमेरिका का म्हणते? कारण बाहेरून तेल घ्या म्हणजे ते वाढीव दराने घ्या. म्हणजे तुमच्या देशामध्ये महागाई निर्माण करा. महागाई निर्माण करा म्हटल्यानंतर मोदींची लोकप्रियता घसरणार आणि इथे आंदोलनं सुरू होणार. हे दुष्टचक्र आहे. व्हेनेझुएलाच्या बाबतीमध्ये मी असं म्हणेन, की अमेरिका स्वप्नात सुद्धा बघू शकणार नाही असं काही गोष्ट, की इथे विमानं उतरतायत आणि भारतामधून आमच्या एखाद्या उच्च पदस्थाला अशा प्रकारे ते पळवून नेतील. किडनॅपिंग, अपहरण असं काही कधी भारताच्या बाबतीत होणार नाही. परंतु भारताचे मित्र असलेले जे देश असतील किंवा आसपासचे आपले जे देश असतील, तिथे हे घडणारच नाही, अशी आपण खात्री देऊ शकत नाही. नंबर 2 ची गोष्ट अशी, की तुम्ही बघाल, की रशियाला मदत करतो म्हणून इराणवर कारवाई झाली. चीनला मदत करतो म्हणून व्हेनेझुएलावर कारवाई झाली. या यादीमध्ये आणखी कोण आहे आता? त्या यादीमध्ये भारतच बसतो ना. मग भारतावर नेमकी काय कारवाई केली जाईल? कदाचित ह्याच मार्गाने कारवाई होईल असं नाही. पण कुठे ना कुठेतरी त्या आगीच्या ज्या झळा आहेत, त्या तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार. त्या झळा जर का भारतापर्यंत आल्या आणि मोदी सरकारला काही कडक पावलं उचलावी लागली, तर तेव्हा तुम्ही आणि मी काय करणार हा प्रश्न. तेव्हा जर का तुम्ही तुमच्या सरकारच्या मागे ठामपणे उभे राहिला नाही आणि तुम्ही सांगता आलं पाहिजे तुम्हाला 100 नाही ₹200 पेट्रोलचा भाव झाला तरी चालेल. आम्ही जसं सरकारने आम्हाला चांगले दिवस दिले, तसे सरकारच्या कठीण काळामध्ये आम्ही सरकार सोबत आहोत. आम्ही झळ सोसू आमच्या खिशाला, पण आम्ही सरकारबरोबर राहू. हे आपल्याला बोलता येणार आहे का? हे बोलता येणार असेल, तर देश म्हणून तुम्हाला तरून जाता येईल. अन्यथा तुमची अवस्था इराण आणि व्हेनेझुएला सारखी झाल्याशिवाय राहणार असं नाही. मी ज्यावेळेला मेक्सिकोनी 50% टेरिफ भारतावर लावला, तेव्हाच मी एक इशारा दिलेला होता, की अशा प्रकारे जे छोटे देश आहेत, त्यांना या गुंडगिरी, टगेगिरीच्या विरोधामध्ये घाबरूनच राहावं लागेल आणि त्यांनी धाकदपटशा दाखवला, तर तेही भारतावरती अशा प्रकारे कर लावायला कमी पडणार नाहीत. मग त्यावेळेला तुमची निर्यात जी आहे, ती निर्यात इंटॅक्ट कशी ठेवायची ह्याच्यासाठी आपल्याला खूप विचार करावा लागेल. आणि कदाचित तुमचा विकासाचा वेग मंदावू शकतो या सगळ्यामध्ये. तो जरी मंदावला, त्यांनी महागाई तुमच्यावरती लादायचा प्रयत्न केला, तरी देखील टस से मस होना नहीं चाहिए. जसे चांगले दिवस येतात, तसेच वाईट दिवस असतात प्रत्येक देशाला. एक दिलाने आपल्याला त्याच्यातून तरून बाहेर पडायचंय. सगळ्या जगाला दाखवून द्यायचंय, की भले तुम्ही किती संकट आमच्या वाट्याला पाठवा, पण आम्ही त्याच्यावर मात करून दाखवू. कारण 1000 वर्ष आम्हाला चिरडायचा प्रयत्न झाला. इथून पुढे नाही आम्ही चिरडून घेणार. नाही चिरडून घेणार. ताठ मानेने उभं राहणार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.